आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र विधानसभेत नियम 105 अंतर्गत लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवड तालुक्यातील हमीभाव केंद्रावरील अनधिकृत मका खरेदी आणि बारदाना कमतरतेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला। खरीप पणन हंगाम 2025-26 दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकूण 22 खरेदी केंद्रे सुरू असून चांदवड तालुक्यात 4 केंद्रे कार्यरत असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली। जिल्ह्यात बारदाण्याची कोणतीही कमतरता नसून सर्व केंद्रांवर नियमानुसार मका खरेदी सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। तळेगाव रोही केंद्रावर 2 शेतकऱ्यांनी मका वाळवण्यासाठी शेजारील तालुक्यात ठेवला होता। त्यानंतर विक्रीसाठी आणताना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली होती। मात्र तक्रारीनंतर चांदवड तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून मका जप्त केला आणि तपासात काही अनियमितता आढळून आल्या। या प्रकरणात ग्रीन रिव्होल्यूशन सोसायटी या संस्थेची भूमिका संशयास्पद आढळली। कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती आणि बारदाण्याची नियमबाह्य वाहतूक उघड झाल्याने संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून संबंधित खरेदी केंद्र तातडीने बंद करण्यात आलेत। दरम्यान जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासह दोषी संस्था आणि व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन सरकारकडून सभागृहात देण्यात आले आहे। व्यापारी त्याच्या नावावर मका विकतात आणि त्या शेतकऱ्याला फक्त काहीतरी तोडकी रक्कम देऊन 50-100 रुपये पर क्विंटल देऊन त्याचा वापर त्याच्या सातबाऱ्याचा करता माजी मंत्री महोदयांना ही विनंती आहे। या सदर प्रकरणी ते 5ही ट्रॅक्टर जप्त झालेत, मक्याच्या गोण्या सर्व जप्त झाल्यात। सन्माननीय तहसीलदारांनी तिथे पंचनामे केलेत। मी स्वतः कलेक्टर महोदयांना भेटलो, तिथल्या डीएमओंना भेटलो, तिथल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना ही सर्व एकमेकांची मिलीभगत वाटती आहे। मला वाटतं आपण सर्वप्रथम यांना आपण लायसन्स त्यांचं तिथं सस्पेंड केलेलंच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन या संबंधित सर्व अधिकारी असतील किंवा हे जे ग्रीन रिव्होल्यूशन आणि युवन फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून आपण चौकशी करणार का? चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे मका खरेदीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने आपल्याला सुरुवातीला 6,60,000 क्विंटलचं जे आहे लक्ष दिलं होतं, पण मका खूप असल्यामुळे आपण परत केंद्र सरकारकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला 5 लाख क्विंटल जे आहे वाढीव आणखीन परवानगी दिली, म्हणजे 11,60,000 क्विंटल। आतापर्यंत खरेदी 7,49,000 क्विंटल झालेली आहे। देय रक्कम जी आहे 179 कोटी रुपये, त्यातले 115 कोटी रुपये आपण वितरित सुद्धा केलेले आहे। आता या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी तो विचार केला आणि सन्माननीय सदस्य सांगतायत, खरं म्हणजे बारदाण्यांचा तुटवडा नाही, कारण बारदानं तिथे होतीच, पण त्याच्या एका ट्रॅक्टरमध्ये थोडक्यात म्हणजे लपवल्यासारखीच होती, दुसरीकडचा माल येत होता। हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आणि तिथे नंतर जे तहसीलदार वगैरे गेले आणि त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये बरंचसं तथ्य जे आहे आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे एकूणच जे आहे त्याच्यामध्ये संदेह निर्माण होणार अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत। याला अर्थात ही सगळी जबाबदारी जी आहे जिल्हा पणन अधिकारी नाशिक जे आहे त्यांची ही सगळी जबाबदारी आहे की त्यांना आपण उद्दिष्ट दिलं, त्यांना आपण बारदानं दिली, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ह्या तक्रारी यायलाच नको आहे, पण तरीसुद्धा अशा तक्रारी येत आहेत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे। म्हणून हे जे आहेत जिल्हा पणन अधिकारी आहेत नाशिक यांना त्वरित निलंबित करण्यात येईल आणि उच्च अधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल। या प्रकरणामध्ये गैरव्यवहारामध्ये गुंतलेली ज्या ज्या संस्था अथवा व्यक्ती असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील।